सो हाय, हॅलो आणि नमस्कार. जसं की लग्नाची सिरीज संपली आहे, सोबत मंडप काढायची पण वेळ आलेली होती आणि फक्त आता लग्नाच्या आठवणी सोबत राहिलेल्या आहे. माझी लग्नाची सिरीज तुम्ही पूर्ण बघितली का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर बघा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवरी आपल्या घरी गेल्यानंतर घर पूर्ण रिकामं झालं होतं, म्हणून सगळ्या फ्रेंड्सने मिळून ठरवलं की आपण संध्याकाळी कुठेतरी जाऊया. तर छान आम्ही नागपूरच्या एका हॉटेलमध्ये गेलेलो होतो, जिथे फॅमिली रेस्टॉरंट होतं, कारण संध्याकाळी शुभमला परत पुण्याला जायचं होतं. लवकर आम्ही सगळ्यांनी मिळालो आणि माझी ही जी बघताय ना, ही बेस्ट फ्रेंड आहे. मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलंच होतं. आम्ही छान थोडा फोटोशूट वगैरे केला, कारण भरपूर दिवसानंतर आम्ही सगळे सोबत आलेलो होतो. परत लग्नानंतर पण सोबत आलेलो होतं. छान आम्ही लवकर जेवण केलं आणि लवकर मी आणि रोमो घरी निघून आलो, कारण शुभमला आज परत पुण्याला जायचं होतं. त्याची पॅकिंग मला करायची होती. शुभम सोबत नवरी नवरदेव पण पुण्याला जाणार आहे आणि तिथूनच जेजुरीला जाणार आहे. मी अजून 8 दिवस थांबणार आहे. आता 15 दिवसानंतर सात्विक आपल्या पप्पाला खूप जास्त मिस करणार आहे. आता म्हटलं माझी बहीण आणि जीजूसुद्धा म्हणजे प्रतीकसुद्धा जेजुरीला जायसाठी ऑलरेडी तिथे आलेले होते. आम्ही छान सगळ्यांना सोडून दिलेलं होतं. सगळ्यांनी छान एकमेकाच्या पाया वगैरे पडले आणि अजून 8 दिवस तुम्हाला कंटिन्यू नागपूरचे व्लॉग येणार आहे. मी जेव्हा पुण्याला जाईल तेव्हा तुम्हाला समजेल. सो आता माझी बहीण जेजुरीला चाललेली आहे, कारण जेजुरीचं दर्शन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नवीन लग्न झाल्यानंतर. अशा प्रकारे शुभम, आरती आणि प्रतीक लवकर पुण्याला निघून गेले. आम्ही घरी आलो आणि आजचा दिवस असा संपला. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाय.